ग्रुपवर मेसेज होणार नाही हे मला. बघ, मी तुम्हाला सांगतो. बरं ठीक आहे. डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे काय असतं माहिती का, अटॅक सिनॅरिओ सांगतो. आता इमॅजिन करा एक वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे इंस्टाग्राम. तर हे जे आहे हेल्प सेंटर, हे आयकॉन आहे किंवा असं एक हे असू शकतं फोटो. तर ते फोटो ना इंस्टाग्रामला त्यांच्या सर्व्हरकडनं लोड करायचं. ठीक आहे. तर हे इथून लोड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, ते सर्व्हरवरनं घ्यायचं आहे हे इमेज. तर हे इमेज कुठल्या पण पॅरामीटरने आपण घेऊ शकतो. पॅरामीटर सपोज इकडं स्लॅश क्वेश्चन मार्क IMG इक्वल टू इमेज डॉट JPG. सपोज हे जे इमेज आहे ते इंस्टाग्राम त्यांच्या सर्व्हरमध्ये भेटतं. तर सर्व्हरवर पण एक फाईल सिस्टीम असणार, जसं आपल्याकडे इकडे शेल आहे आपलं आणि फाईल सिस्टीम PWD. तर मी या डायरेक्टरीमध्ये NS_00 NS_100 अशी सेम टू सेम डायरेक्टरी सर्व्हरवर पण आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, आता बघ मी LS केलं तर या डायरेक्टरीमध्ये अजून सब डायरेक्टरीज असणार. तर अशा फाईल सिस्टीममधनं ते जे इमेज आहे ते इंस्टाग्राम त्यांच्या वेबसाईटवर लोड करायला आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, हे जे पॅरामीटर आहे ते इमेज डॉट JPG काढून टाकणार आणि हे पॅरामीटर इमेज डॉट JPG घ्यायच्या ऐवजी हे सर्व्हरच्या फाईल सिस्टीममधनं काहीतरी वेगळी गोष्ट लोड करणार. ठीक आहे. आता मी काय करणार, डॉट डॉट स्लॅश डॉट 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 स्लॅश डॉट डॉट स्लॅश. आता हे डॉट डॉट स्लॅशचं मतलब काय असतं माहिती का, लिनक्सच्या फाईल सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण डॉट डॉट स्लॅश दाबतो म्हणजे टाईप करतो त्यावेळेस आपण एक डायरेक्टरी मागं जातो. जर माझ्या डेस्कटॉप डायरेक्टरीमध्ये ॲप्लिकेशन असेल तर त्यावेळेस मी डॉट डॉट स्लॅश दाबतो, मी ॲप्लिकेशनमधून मागे जातो डेस्कटॉपला. तर मी काय सांगायला इंस्टाग्रामला की जेव्हा तू तुझी हे जे आयकॉन आहे इंस्टाग्रामचं जेव्हा सर्व्हरवर लोड करतं त्यावेळेस तू हे जे इमेज डॉट JPG नको लोड करू, डॉट डॉट स्लॅश मागे जा, अजून डॉट डॉट स्लॅश मागे जा. आणि मला सपोज पासवर्ड फाईल पाहिजे मागं जाऊन, मी काय करणार डॉट डॉट स्लॅश etc/passwd ही पासवर्ड फाईल आहे लिनक्सची. म्हणजे मी काय म्हणालो, तू ज्यावेळेस हे लोड करतो इमेज, तर इमेज मला नको आहे. या पॅरामीटर हे जर सिक्युअर पॅरामीटर नसेल तर मी डॉट डॉट स्लॅश केलो डॉट डॉट स्लॅश केलो मागे गेलो फाईल सिस्टीममध्ये आणि ही जी पासवर्ड फाईल पडलेली आहे तिकडं तर मी एंटर केलं. ज्यावेळेस मी एंटर करेल त्यावेळेस मला रिक्वेस्ट इंटरसेप्ट करावं लागेल. ठीक आहे. रिक्वेस्ट ज्यावेळेस मी इंटरसेप्ट करेल तर मला त्यांचे पासवर्ड फाईल्स त्यांच्या रिक्वेस्टच्या रिस्पॉन्समध्ये बघायला मिळतील. असं हा एक डायरेक्ट ट्रॅव्हर्सल अटॅक आहे. जर ते पॅरामीटर आहे ना जे इमेज फेच करतं ते जर सिक्युअर नसेल तर आपण फाईल सिस्टीममधून सर्व्हरच्या काही पण ओढून काढू शकतो. ते एक पासवर्ड फाईल असू शकते किंवा ते शेल असू शकतं, असं काय पण असू शकतं. आणि ते जाऊन पुढं पासवर्ड फाईल मिळाली की पुढं आपला अटॅक एस्केलेट करायला यूज करू शकतो. या अटॅकला डायरेक्टली ट्रॅव्हर्सल मिळतात. आणि जर आपण डायरेक्टली घेऊ शकायलो /etc/passwd तर त्याला लोकल फाईल इन्क्लुजन पण म्हणते.